कच्च्या कैरीचा आंबटपणा आणि गुळातील गोडवा विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने परफेक्ट एक तारी रसरशीत मुरंबा कसा बनवायचा ते. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीचे साहित्य आहे 3 मी आंबे घेतलेले आहेत, 1 बाउल मध्ये गुळ घेतलेला आहे, नंतर आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत त्यामध्ये, नंतर 1 चम्मच वेलची पूड टाकणार आहोत आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकणार आहोत. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा या आंब्याची साल काढून घेऊया. तर इथे आपल्या आंब्याची साल काढून झालेली आहे. तर आपण आता याला किसून घेऊया बारीक. इथे आपले आंबे किसून झालेले आहेत. तर हा 1 बाउल एवढा किस झालेला आहे. तर आपण एवढाच बाउल गुळ घेणार आहोत. आपण गुळाचा मुरंबा बनवण्यास सुरुवात करूया. तर इथं मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. तर यामध्ये आपण हा आंब्याचा किस आहे तो घालून घेऊया. हा थोडा गरम करून घेऊया. आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण 1 बाउल गूळ आणि हे मिक्स करून घेऊया. त्याच्याबरोबरच आपण ही 1 दालचिनी आणि मग असे सांगायचं राहून गेलं, आपण यामध्ये 3 लवंगा टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेऊया. हे मिश्रण आपण थोडा वेळ झाकून ठेवूया. आपण मंद आचेवरच ठेवायचं आहे. आंब्याचा किस आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये शिजवून घेऊया. तर इथं आपला गूळ वितळलेला आहे. तर यामध्ये आपण 1 चम्मच वेलची पूड टाकणार आहोत आणि थोडंसं चिमटभर एवढं मीठ टाकणार आहोत. यामुळे काय होतं तर याची चव बॅलन्स होते. आणि हे मिक्स करून घेऊया. आपला मुरंबा तयार झालाय का नाही हे कसे ओळखायचे, तर असं हातावरती घेऊन अशी तार आली की समजायचं की आपला मुरंबा तयार झालेला आहे. अजून तयार झालेला नाही, अजून थोडा वेळ शिजून देऊया. तर आपण बघूया आपल्या मुरंबाला पाक आलेला आहे की नाही. तर इथं तार येत आहे. तर आपला इथं मुरंबा तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. जर तुम्ही याला जास्त कडक पाक आणला तर हा थंड झाल्यानंतर कडक होऊ शकतो. तर तुम्ही याला जास्त कडक पाक करायचा नाही. तर आपला इथं मुरंबा तयार झालेला आहे. तर इथं आपली मुरंबा रेसिपी तयार झालेली आहे. यामध्ये मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे याचा कलर लालसर तपकिरी झालेला आहे. आणि ही रेसिपी जी आहे ही डायबिटीज लोकांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण यामध्ये साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे.
आणि याचा फायदा आरोग्यासाठी अजून एक आहे, यामध्ये आंबा आणि गुळ असल्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि आपल्या शरीराला नैसर्गिक लोह म्हणजेच आयर्न मिळते. हा मुरंबा पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही हा मुरंबा वर्षभरही ठेवून खाऊ शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हीही घरी ट्राय करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.